राज्यामधल्या बाला जिल्हा परिषद आणि 145 नगरपंचायतींकरता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली। अनेक ठिकाणी युती आणि आघाड्यांच्या समीकरणामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास विलंब झालाय। त्यामुळे शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याकरता उमेदवारांची पळापळ पाहायला मिळाली। आता 27 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। 5 फेब्रुवारीला मतदान आहे, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती झाल्याची घोषणा झाली। मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी युती धर्म पाळला गेला नसल्याचं समोर आलंय। शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपने उमेदवार दिले। अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवारांविरोधात शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याचं चित्रही पाहायला मिळालं। धाराशिवमध्ये माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या आणि जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी बंडाचा झेंडा फडकावलाय। धनंजय सावंत यांनी बंड पुकारत परंडा तालुक्यातल्या जिल्हा परिषद 5 तर पंचायत समितीच्या 10 जागांवर आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केलाय। धनंजय सावंत यांच्या बंडामुळे परंडा तालुक्यात शिवसेनेला मोठा खिंडार पडलाय। तसंच धनंजय सावंत यांच्या बंडामुळे आमदार तानाजी सावंत यांच्या साम्राज्याला मोठा धक्का पोहोचलाय। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतनं माघार घेतली आहे। घराणेशाहीचा आरोप होत असल्यानं पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतली। अर्चना पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या तेर आणि केशेगाव या दोन्ही गटातनं उमेदवारी अर्ज भरलेला होता। मात्र आज त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूक महायुती एकत्र लढणार असली तरी संभ्रम कायम आहे। कारण अंबोली गटातनं शिवसेनेनंतर भाजपने अधिकृत उमेदवार दिला। जागा वाटपात अंबोलीची जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली होती, त्यामुळे शिवसेनेने सुप्रिया गावडेंना उमेदवारी दिली। मात्र याच ठिकाणाहून भाजपच्या शोभा गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे आता महायुतीचे नेते कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। सिंधुदुर्गमधल्या कुडाळ तालुक्यात महायुतीला बंडखोरीचं ग्रहण लागल्याचंच चित्र आहे। कुडाळमधील पावशी, माणगाव, नेरुळ परिसरात भाजपच्या नेत्यांनी बंडखोरी केली असून पिंगुळीमध्ये शिवसेनेच्या तिघांनी बंडाचा पवित्रा घेतला। वेंगुर्ल्यातल्या आडेली जिल्हा परिषद गटात रुक्मागद उर्फ समीर कुडाळकर, सावंतवाडीतील तळवडे मतदारसंघात भाजपचे प्रमोद गावडे, कणकवलीतल्या हरकुळ मतदारसंघात संतोष कानडे यांनी बंडखोरी केल्याची माहिती आहे। वाढलेल्या बंडखोरीमुळे महायुतीचं गणित बिघडू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। आता बातमी सोलापूरमधून। सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेमधला अंतर्गत वाद समोर आलेला आहे। शिवसेनेच्या अनिता माळगे यांनी शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। जिल्हा परिषदेसाठी म्हेत्रेंकडे तिकीट मागितल्यानं त्यांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप माळगेंनी केला। माळगे यांना बोरामणी गटातनं उमेदवारी हवी होती, त्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंकडूनही ग्रीन सिग्नल मिळाल्याचा दावा माळगेंनी केला। मात्र आपल्याला तिकीट मिळू नये यासाठी म्हेत्रेंनी दबाव आणल्याचा आरोप माळगेंचा आहे। याचे पुरावेही असल्याचा दावा माळगेंनी केलाय, तर म्हेत्रे यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले। सर्व करत असताना आम्ही इच्छुक म्हणून म्हणत असताना आमच्यांवरती डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी, ह्यांना उडवतं म्हणून धमकी, गाडीने खलास करतो म्हणून धमकी, ह्याला पूर्णपणे त्यांच्या ऑफिसमध्ये बोललेलं आमच्याकडे ऑडिओ पण आहे, व्हिडिओ पण आहे। आम्ही उद्याच्या उद्या पत्रकार परिषद घेऊन हे सर्व व्हायरल नक्कीच करणार आहोत। कुठला धमकीचा प्रकार मी केला नाही, कोणाला धमकी दिली नाही आणि सगळ्यांना माहित आहे सिद्धाराम मित्र कसा आहे, काय आहे, कोणाला आजपर्यंत धमकी दिली नाही, कोणाला चापट सुद्धा मारल्या नाही, गोळ्या घालायची सुद्धा लांबची गोष्ट। हे प्रकार काय म्हणजे अनिता माळगे यांना जिल्हा परिषदला उभारायचं होतं। मग त्यांनी जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होते। तिथं आमचं धनेश साचल्यावर म्हणून पहिल्यापासून काम करत होतं। आम्ही त्यांना सांगितले बा जिल्हा परिषदला उभारायला अजून तेवढं तुमची तयारी झालेली नाही, ते धनेश साचल्याने तयारी केलेली की जिल्हा परिषदला तुम्हाला उभा करून एक शेट घालवण्यापेक्षा कशाला हे करता, म्हणून त्यांनी त्याला मला तिकीट आता मिळत नाही म्हणून त्याला गोंधळ सुरू केलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं फराकटे नाराज होत्या, त्यामुळे त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतलाय। आम्ही केवळ तुमच्या संकट काळात सभा गाजवण्यासाठी होतो का असा संतप्त सवाल त्यांनी हसन मुश्रीफ यांना केला।
आज या ठिकाणी या माध्यमातून मी सांगू इच्छिते की माझी लढाई कुणाच्याही विरोधात नाही, पण माझी सगळी सर्वसामान्य जनता असेल, माझा युवक युवती वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, वंचित बहुजन समाज असेल, माझ्या मायमाऊली सगळ्या असतील, त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आणि एक विकासात्मक धोरण त्यांच्यासमोर घेऊन जाण्यासाठी आज या ठिकाणी जिल्हा परिषदेची ही निवडणूक मी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक पंढरपूर आणि माढ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढत आहेत. या निवडणुकीत चिन्हासाठी दोन्ही राष्ट्रवादीने अनोखा फंडा वापरलाय. पंढरपूर आणि माढ्यात जिल्हा परिषद निवडणूक कडाळ चिन्हावर लढवण्यात येणार आहे, तर पंचायत समितीची निवडणूक तुतारी चिन्हावर लढवण्यात येणार आहे. आमदार अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी एकत्र येत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये जागा वाटप करताना जिल्हा परिषदेची जागा अजित पवारांकडे केली असेल, तर पंचायत समिती शरद पवार गटाला अशा रीतीने वाटप झाल्याचं अभिजित पाटील यांनी म्हटलेलं आहे. आम्ही अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आमची शरदचंद्र पवार साहेबांची तुतारी या दोन्ही पक्षाचं एकत्रित आम्ही आघाडी करून निवडणूक लढतो आहे. आणि सर्व ठिकाणी त्या ठिकाणी स्वच्छ, चांगले आणि कर्तबगार असणारे त्या ठिकाणी उमेदवार, त्यातल्या त्यात विशेषतः तरुणांना आणि माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी आम्ही संधी देतो आहे. तुतारीवर किती असते सगळेच घड्याळ? नाही, आपण मिक्स मॅचअप केलं आहे. काही ठिकाणी वर घड्याळ असेल तर खाली तुतारी वर असेल तर घड्याळ, त्या ॲडजस्टमेंटनुसार आम्ही त्या ठिकाणी एक संघ करू. सोलापूरच्या मोहोळ जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे. उमेश पाटील हे कुरुल गटातनं, तर त्यांचे बंधू संतोष पाटील नरखेड गटातनं निवडणुकीच्या मैदानात आहेत. माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्वबळावर निवडणूक लढवते. त्यामुळे मोहोळमध्ये पुन्हा एकदा उमेश पाटील विरुद्ध राजन पाटील असा सामना पाहायला मिळतोय. सोलापूरच्या मोहोळमध्ये भाजपाने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. बाळाराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे शक्ती प्रदर्शन झालं. मोहोळमध्ये जिल्हा परिषदेसाठी 6 गट तर पंचायत समितीच्या 12 गणांसाठी निवडणूक होतीये. त्यामुळे भाजपचा सामना दोन्ही राष्ट्रवादींसोबत असणार. इकडे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात बिबट्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबर कांद्याच्या पडलेल्या भावाने देखील शेतकरी त्रस्त आहेत. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराने गळ्यात खिळ्याचा पट्टा आणि कांद्याची माळ घालत निवडणूक अर्ज दाखल केला. संदीप सोनावणे असा अपक्ष अर्ज भरणाऱ्या उमेदवाराचं नाव आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.